महाराष्ट्र पोलीस भरती अंतर्गत एसआरपीएफ गट 5च्या दौंड येथील लेखी परीक्षेत एक धक्कादायक प्रकार समोर आला। एका खासगी प्रकाशकानं प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील 100 पैकी तब्बल 85 प्रश्न जसेच्या तसे उचलण्यात आले। पोलीस दलासारख्या महत्त्वाच्या भरतीचे प्रश्नसंच स्वतः तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी काढणं अपेक्षित असताना एकाच पुस्तकातील 85 प्रश्न प्रशासनानं घेतलेच कसे असा सवाल उपस्थित होतोय। त्यामुळे विद्यार्थ्यांकडून आणि विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय। तर याबाबत एबीपी माझानं या भरती प्रक्रियेचे प्रमुख असणारे समादेशक तुषार पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत उत्तर दिलेलं नाही। या प्रकरणी विद्यार्थी संघटनेनं थेट परीक्षा रद्द करण्याची मागणी केलेली आहे। तर महाराष्ट्र पब्लिकेशन अकॅडमीच्या विठ्ठल बडेंनी या प्रकरणाशी काहीच संबंध नसल्याचं म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली। पोलीस भरतीच्या झालेल्या मागच्या 2 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये 90 ते 95 प्रश्न आमच्याच पुस्तकातून आलेले दिसतील। त्याचं कारण असं आहे की प्रश्नांचं रिपिटेशन आधीपासून खूप जास्त आहे, तेच प्रश्न येतात आणि आमच्या पुस्तकामध्ये विश्लेषण चांगलं आहे, दर्जा चांगला आहे। आता योगायोग असा झालाय की एसआरपीएफ गट क्रमांक 5 ला जो पेपर आला आहे तो आमच्या एका सराव प्रश्नपत्रिकेतून जवळपास 80च्या आसपास प्रश्न आलेले आहेत। आता त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही, आमचं कधीही भेटणं बोलणं काहीही नाही। जर त्याची काही चौकशी करायची असेल तर शासन चौकशी सुद्धा करू शकते। या आधी सुद्धा पोलीस भरतीसोबत इतर परीक्षांमध्ये सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत। क्लासचे संबंधित एसआरपीएफ ग्रुपशी आहेत। एसआरपीएफ ग्रुपवाल्यांनी जास्त काम नको, प्रश्नपत्रिका काढायचा कंटाळा आहे, त्यांच्याकडे ती यंत्रणा नाहीये, म्हणून कोणत्या तरी क्लासची प्रश्नपत्रिका कॉपी पेस्ट केली याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे। आणि संबंधित परीक्षेमध्ये हा जो प्रकार घडला याबाबत परीक्षेचं पुढचं भवितव्य काय? विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे या प्रकारची। संबंधित क्लासचेच विद्यार्थी फक्त या परीक्षेसाठी पास होण्याची भीती आहे, ज्यांनी ते पुस्तक वापरले तीच मुलं या परीक्षेसाठी पास होण्याची भीती आहे, म्हणून ही परीक्षा रद्द करण्यात आली पाहिजे। याविषयी तातडीने भूमिका करावी पाहिजे, किंवा नाहीतर तीव्र विद्यार्थ्यांच्या रोषाला आंदोलनाला सामोरं जावं लागणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।